नमस्कार मित्रांनो, मी ईश्वर काळे. आयकेटेक मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचं स्वागत आहे. आज आपण एक महत्त्वपूर्ण अपडेट बघणार आहोत. ती म्हणजे तुम्ही तुमचं मतदान कार्ड ऑनलाईन पद्धतीनं कशा पद्धतीने डाउनलोड करायचं, आज आपण ते बघणार आहोत. त्यासाठी सुरुवातीला आपलं voter.eci.go.in वेबसाईट यावं लागेल. ही वेबसाईट तुम्हाला मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिली आहे. तिथं जाऊन तुम्ही या लिंकवर क्लिक करून इथे येऊ शकता. इथे आल्यानंतर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. त्यानंतर आपल्याला लॉग इन आणि साइन अप असे दोन ऑप्शन दिसेल. तुम्ही जर तुमचा लॉग इन आय डी नसेल बनवला तर तुम्हाला साइन अप या बटनावर क्लिक करून तुम्हाला तुमचा लॉग इन आय डी बनवायचा आहे. लॉग इन आय डी कशा पद्धतीने बनवायचा त्याचा एक वेगळा व्हिडिओ बनवला आहे. ते व्हिडिओ डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे, तिथे तुम्ही जाऊन बघू शकता. तर माझ्याकडे लॉग इन आय डी पासवर्ड आहे, त्यामुळे लॉग इन या बटनावर क्लिक करतो. लॉग इन या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला आपला रजिस्टर्ड मोबाईल नंबर टाकायचा आणि आपण जो काही पासवर्ड बनला आहे तो पासवर्ड टाकायचा, कॅप्चा टाकायचा आणि रिक्वेस्ट ओटीपी या बटनावर आपल्याला क्लिक करायचं. रिक्वेस्ट ओटीपी या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर आपल्या मोबाईल नंबर एक ओटीपी जाईल. तो ओटीपी आपल्याला टाकून घ्यायचा 6 अंकी. ओटीपी टाकल्यावर व्हेरीफाय लॉगिन यावर आपल्याला क्लिक करायचं. लॉगिन या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला असं काही इंटरफेस दिसेल. आपल्याला ई पिक डाउनलोड यावर क्लिक करायचं. ई पिक डाउनलोड केल्याच्यानंतर आपल्याला आपला इलेक्शन कार्डवर एक ई पिक नंबर असतो. तो ई पिक नंबर आपल्याला टाकून घ्यायचा. जो काही आपला ई पिक नंबर असेल तो आपल्याला टाकून घ्यायचा. इथं आपल्याला आपलं राज्य सिलेक्ट करायचं, जे काय राज्य असेल ते आपलं सिलेक्ट करायचं आणि ई पिक नंबर टाकल्यानंतर आणि राज्य सिलेक्ट केल्यानंतर सर्च या बटनावर क्लिक करायचं. सर्च या बटनावर क्लिक केल्याच्यानंतर समोर आपल्याला तुमचा इथं ई पिक नंबर दिसेल. इथे तुम्हाला तुमचं नेम दिसेल. इथं तुम्हाला तुमच्या वडिलांचं नाव दिसेल. तुमचं स्टेट दिसेल. इथे तुम्हाला तुमचं हे दिसेल, असेंब्ली दिसेल. इथे तुमचा लिंक असलेला मोबाईल नंबर दिसेल. आपलं त्यानंतर आपल्या इथं खाली यायचं. खाली आल्यानंतर आपल्याला सेंड ओटीपी या बटनावर आपण क्लिक करायचं. सेंड ओटीपी या बटनावर क्लिक केल्यानंतर आपल्या रजिस्टर्ड मोबाईलवर जो ओटीपी लागतो आपल्याला ओटीपी टाकून घ्यायचा आणि व्हेरीफाय या बटनावर क्लिक करायचं. व्हेरीफाय यावर क्लिक केल्यानंतर ओटीपी व्हेरिफिकेशन डन सक्सेसफुली झालं आपलं. त्यानंतर आपल्याला डाउनलोड ई पिक यावर आपल्याला क्लिक करायचं. डाउनलोड ई पिक यावर आपण क्लिक केल्यानंतर या अशा पद्धतीने आपलं इलेक्शन कार्ड इथं डाउनलोड झालेलं ते आपल्याला इथं ओपन करून घ्यायचं. या अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता तुमचं इलेक्शन कार्ड ऑनलाईन पद्धतीने तुमचा ई पिक नंबर टाकून तुम्ही तुमचं इलेक्शन कार्ड डाउनलोड करू शकता. व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. असेच आपल्या चॅनलचे नवीन नोटिफिकेशन बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. थँक्यू, धन्यवाद.